आणि आता एक महत्त्वाची बातमी, पुण्यात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक कोंडी विरोधात आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। तळेगाव, चाकण, शिक्रापूरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जाणवू होतीये। 9 ऑगस्ट पर्यंत पुणेकरांचं प्रशासनाला अल्टिमेटम आहे। चाकणमधील स्थानिकांनी एकत्र बैठक घेत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आणि वाहतूक कोंडीबाबत चर्चा केली। त्यानंतर 9 ऑगस्ट पर्यंत पावले न उचलल्यास आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने बैठकीत घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। रेवती, पुण्यात वाहतूक कोंडीच्या समस्या दिवसेंदिवसच वाढत चालल्याचं दिसतंय, प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होतंय का? नक्कीच किरण, आपण जसं बघू शकतो की पुणे शहर नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सुटताना दिसत नाहीये आणि चाकण MIDC परिसरात पण तसंच चित्र आहे, कारण तो एक औद्योगिक परिसर असल्यामुळे तिकडची वाढणारी रहदारी आणि वाहतूक याच्यावर नियंत्रण नाहीये आणि त्याच वाहतूक कोंडीला त्रस्त होऊन नागरिकांचा एक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच्यावरती एक बैठक देखील 28 जुलैला पार पडली आणि त्यांनी प्रशासनाला 9 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे आणि जर तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही तर चाकण MIDC बंद करण्याचा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि किरण, आपण जसं बघतो की त्या बैठकीमध्ये वाहतूक कोंडी सुटण्यासाठी काय केलं पाहिजे, कुठे पाठपुरावा करावा, सरकारला धारेवर धरल्याचे रस्त्याचे काम होईल का, असे बरेचसे प्रश्नांचं तिकडे बैठकीत पार पडले। अगदीच धन्यवाद रेवती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।